सकाळ सकाळ एक खमंग वास आला होता, तो होता मिसळचा. म्हणलं आईला काय मिसळ, म्हणलं बायकोने तयारी सगळी केली होती मग आई तर कपडे धुत होती. म्हणलं कपडे काढले मस्तपैकी, लाईट गेली होती. म्हणलं पटकीने आंघोळ करून घ्यावं. पोरीच्या आधी आंघोळ करून पोर रागाने बघत होती. मिसळ तोपर्यंत तयार झाली होती. आता काय म्हणलं पहिले आपणच दणका आणावं. त्यामुळे पस्त फरसाण टाकलं, सॅम्पल घेतला. पाव एकदम ताजे तावाने होते, त्यामुळे मजबूत हाणायचा प्रयत्न केला. भरपूर हाणलं. बाहेर बनेलेलं एक बीळ पडलं होतं, बायकोने फाडून फाडून अख्खे बनेलच पाडून ते काय कमी का फॉरेन डाय ओढून मला अख्खी ताकद लावून बनेल पाडले. जरा वेळ बसलो, बोर झालो होतं. मला आता काय करावं, मग बाहेर दिसली गाडी होती, जरा धुवून काढली. म्हणलं मस्त धुवून घ्यावं गाडीला. आणि इतकी खराब झाली की बोलायलाच नको. तोपर्यंत दादाने टू व्हीलर धुवून घेतल्या. गाडी धुवून झाली होती आणि बाहेर गेलो. जरा म्हणलं झाडाला आलेल्या पपाया मोजू किती पपाया त्या. त्यानंतर शेतामध्ये गेलो, तिथं असलेल्या कामिनीची झाडं आणि बऱ्याच दिवस होतो टेरडा पाहिला, तो पण फुललेला. आणि कामिनीला आलेली फुलं ही सेम मोगऱ्यासारखा वास होता. मस्त काय बोलायचं नको. घरामध्ये गेलो, कायची मीटिंग चालली होती काय माहिती नाही. त्यामुळे मी प्लॅन चेंज केला. आता म्हणलो काय करायचं, तर म्हणलो चला मम्मीचा डिस्प्ले फुटला होता, पिंपरीला जाऊ. आणि पिंपरीला माझी पण सुद्धा थोडीशी कामं होती, ती कामं करू. दक्षला बाय बाय केलं, गाडी घेतली. कारण की पाऊससुद्धा बऱ्यापैकी चांगला चालू होता. बायकोनं पावसाचा आणि माझीसुद्धा मस्त मजा घेत होती, माझासुद्धा आनंद घेत होती. वाह. मग पिंपरीमध्ये पोचलं. म्हणलं पाऊस उघडला, पण काय बोलायचं, गाडी पार्किंग लावली, फुल पाऊस. त्यामुळं खाली उतरल्या मस्त वास आला. म्हणलो झाला डोसा घेऊ. डोसा घेतली, पण डोसा घेतला. आम्ही दोघांनी मजबूत खाला. बायको बघत होती, कारण की आज होता श्रावण महिना, त्यामुळे बायकोने काही खाल्लं नाही. आणि मग पिंपरीमध्ये गेलो. पहिलं दुकान शोधलं जिथं मोबाईल नीट करायला टाकायचा होता. मोबाईल त्याला नीट करायला दिला. त्याला म्हणलं तोपर्यंत नीट करून ठेवू, तोपर्यंत आम्ही दुसरं काहीतरी घेऊन येतो. त्यामुळे निघालो मार्केटमधनं. त्यामुळे असलेला वायरलेसमध्ये गेलो. वायरलेसचं ॲडॅप्टर घेतला, तो 600 रुपयाला भेटला. बाबा काय बोलायचं नको, एवढा महाग डोक्याचं बजेटच आलं. त्यामुळे आतमध्ये मार्केटमध्ये गेलो, गणपतीचे आलेले वस्तू पाहत होतो. तोपर्यंत बायकोने पोरीला फोन लावला. तिथून एक माळ घेतली आणि तिथून डायरेक्ट मोबाईलच्या दुकानात गेलो. मोबाईलवाल्याला 1200 रुपये दिले. आणि तिथून म्हणलो आता काय करायचं. तर शिवराज म्हणला पप्पा काहीतरी खायचं. पोर काहीतरी म्हणते, म्हणलं घ्यायलाच लागते. त्यामुळे त्याला तिथं गेलो. बॅकडॉलर्समध्ये मस्तपैकी एक बर्गर घेतला व्हेज. आणि बायको काय खात नव्हती, म्हणलं आईस्क्रीम खावाई. त्यानंतर गेलो मार्टमध्ये, तिथं थोडीशी खरेदी केली आणि मस्तपैकी नारळाची एक बॉटल घेतली. आणि तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर जेवायला गेलो. जेवायला व्हेज भाजी दोघांमध्ये छोटीशी घेतली. एक पापड घेतला, मजबूत आणलं. पोट भरलं होतं. घरी पोचता 11:30 वाजले होते. त्यामुळे आता काय जास्त काय व्हिडिओ करणार नाही. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. बाय.